त्या दोन्ही भावांच्या तोंडाला बघून आपल्याला एवढं तर कळतं की ही दोघं चांगली माणसं तर बिलकुल नाहीयेत. त्याच्यानंतर आपल्याला त्या दोन भावांना बघून कळतं की तिथे जे पण लोक येतात त्यांना हे दोघं पकडून नेतात आणि त्यांचं ते काय करतात, त्यांना खातात. कारण हे दोघं भाव कॅनिबल्स आहेत. कॅनिबल्स म्हणजे जे लोक माणसांनाच खातात. आणि ह्या गोष्टी फक्त इथपर्यंतच नाहीत, अजून पण त्यांचे काहीतरी प्लॅन्स आहे जे आपल्याला पुढे जाऊन हळूहळू कळतील. त्या दोन कपल्स मधल्या स्टीव्हनला तर ते दोघं कापून टाकतात, पण त्यांच्यातली जी मुलगी होती तिला त्यांनी तसंच ठेवलं होतं. त्याच्यानंतर सीन शिफ्ट होतो खूप दिवसांनंतर आणि आपल्याला हे दिसतं की त्यांनी अजून सेलेसला तसंच ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की त्यांनी सेलेसला अजून पण का मारलं नाही, कारण सेलेसला बाळ होणार असतं. त्यानंतर आपल्याला हे कळतं की हे लोक जे पण बाया येतात त्यांना मारून टाकत नाही, त्यांना फक्त त्यांचा वंश वाढवण्यासाठी ठेवतात. याच्यामधून आपल्याला हे पण कळतं की ते फक्त मेल्सला मारतात आणि फिमेल्स जेवढे पण आहे त्यांना तसंच ठेवतात. आणि ते सगळं चालूच असताना आपल्याला एक वेगळा क्रिपी आवाज पण मागून येतो. म्हणजे या घरामध्ये अजून पण काहीतरी अशी गोष्ट आहे जी आपल्याला अजून दाखवली गेली नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला दाखवलं जातं की